आपलं इयत्ता 4थीचं परिसराभ्यास भाग 1 हे पाठ्यपुस्तक काढा, पान नंबर 139 आणि 140. आपल्या धड्याचं नाव आहे नैसर्गिक आपत्ती. सुरुवातीला या शब्दांचा अर्थ जाणून घेऊ. नैसर्गिक म्हणजे निसर्गतः घडणारी आणि आपत्ती म्हणजे महाभयानक संकट. या संकटात माणसे जखमी होऊ शकतात, काही माणसांचा मृत्यू होऊ शकतो. अशा घटनेमुळे मानवी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, राहती घरे कोसळतात, पाळीव जनावरे मृत्युमुखी पडतात, शेतीचंही नुकसान होतं. अशा संकटाला आपत्ती म्हणतात. आणि जेव्हा अशी आपत्ती निसर्गतःच घडते तेव्हा तिला नैसर्गिक आपत्ती म्हणतात. सांगा पाहू, खालील चित्र कोणत्या नैसर्गिक संकटाचे आहेत? पहिलं चित्र जे आहे ते ज्वालामुखी. जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात. कधी कधी या हालचाली इतक्या जास्त असतात की पृथ्वीच्या पोटात असणारा लाव्हारस खडक फोडून बाहेर पडतो आणि आजूबाजूच्या परिसरात पसरतो. तो ज्या ठिकाणी पसरतो तिथली सजीव सृष्टी सर्व जळून खाक होते. त्याला ज्वालामुखी म्हणतात. याचा सखोल अभ्यास आपण पुढच्या वर्गात करणारच आहोत. या पुढचं चित्र आहे पहा. या चित्रात दिसतंय झाडं उन्मळून पडली आहेत, आकाशात काही वस्तू उडत आहेत. कशाचं बरं चित्र आहे हे? अगदी बरोबर, वादळाचं. सांगा पाहू, पावसाळ्यात एकाएकी 2-3 दिवस खूप जोराचा पाऊस पडतो. नदीचे पाणी इतके वाढते की नदी दुथडी भरून वाहते. कधी कधी पाणी नदीकाठच्या वस्तीमध्ये घुसते. नदीच्या पाण्याच्या पातळीत अशी वाढ होते, त्याला काय म्हणतात? अगदी बरोबर, त्याला पूर म्हणतात. वारंवार भूकंप होणारी महाराष्ट्रातली 2 ठिकाणे कोणती? वारंवार भूकंप होणारी महाराष्ट्रातली 2 ठिकाणं म्हणजे कोयना नगर आणि किल्लारी. भूकंप म्हणजे काय? तर जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात. त्यामुळे अचानक खडकांच्या थरामध्ये तरंग निर्माण होतात आणि या तरंगामुळे काही सेकंद जमीन हादरते. त्याला भूकंप म्हणतात. याचा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. या पुढचा प्रश्न आहे, समुद्रात भूकंप झाला तर अतिशय मोठ्या लाटा उसळतात, त्यांना काय म्हणतात? अशा मोठमोठ्या लाटा समुद्रात उसळल्या भूकंपामुळे तर त्यांना त्सुनामी म्हणतात. बघा, नैसर्गिक आपत्ती. बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडल्याचे आपण ऐकतो. कुठे भूकंप होतो, कुठे पूर येतो, कुठे वादळ होते, कुठे वीज पडते, कुठे कडे कोसळतात तर कुठे गारपीट होते. या दुर्घटनांमध्ये अनेक माणसे जखमी होतात, काही माणसे मृत्युमुखी पडतात, लोकांची घरे पडतात, पाळीव जनावरांचे मरण ओढवते. काही दुर्घटनांमध्ये शेतातल्या उभ्या पिकांचा नाश होतो, मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते, लोकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. ते परत पहिल्यासारखं होण्यासाठी अनेक दिवस लागतात. या आणि अशा काही दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळे घडून येतात, त्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतात. त्या कधी आणि कुठे घडून येतील याची आपल्याला पुरेशी माहिती नसते. त्या टाळणे तर आपल्या हातात अजिबात नसते. या घटनांनी घाबरून जाऊ नये, त्यापेक्षा त्या आपत्तींना तोंड कसं द्यावं याची माहिती घेणं फायद्याचं ठरतं. या पुढची आपत्ती आहे अवकाळी पाऊस. आपल्या देशात ठराविक काळातच पाऊस पडतो म्हणून त्याला मोसमी पाऊस असं म्हणतात. महाराष्ट्रात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस पडतो, म्हणून या 4 महिन्यांच्या कालावधीला आपण पावसाळा म्हणतो. महाराष्ट्रात पावसाळा सुरू व्हायच्या आधी काही ठिकाणी एखाद्या दिवशी अचानक ढग जमून येतात, विजा चमकतात आणि ढगांचा गडगडाट होतो. थोडा वेळ जोराचा पाऊस पडतो, त्याला आपण वळवाचा पाऊस किंवा वळीव असे म्हणतो. पण पावसाळ्यातला पाऊस आणि वळवाचा पाऊस सोडून आपल्याकडे कधीतरी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाऊस पडतो. पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळीही पाऊस पडतो. अशा पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात. अवकाळी पाऊस ध्यानीमनी नसताना अचानक सुरू होतो. त्या पावसामुळे लोकांची त्रेधा तिरपीट उडते. लोक छत्री, रेनकोट न घेता बाहेर पडलेले असतात. अशा वेळी पाऊस आला तर आसरा मिळेल तिथे थांबावे लागते किंवा भिजत जावे लागते. पण
अवकाळी पावसाने आणखीही काही तोटे होतात. काही ठिकाणी लोक हिवाळी पिके घेतात. हिवाळ्यात अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला तर पिकांसाठी तो फायद्याचा असतो. पण त्या काळात पाऊस फार जोराचा झाला तर शेतात पाणी साचते. हिवाळी पिके कुजून जाण्याचा धोका निर्माण होतो. बऱ्याच वेळा अवकाळी पावसाबरोबर गारपीट होते. गारांचा मार लागून माणसे, जनावरे जखमी होतात. घरांची कौले फुटतात. गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते. या सुमाराला आंब्याचा मोहर आला असेल तर त्याचेही नुकसान होते. त्यातला काही भाग तुटून जातो आणि काही भाग कुजून जातो. त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी होते. तर बालमित्रांनो, आज आपण शिकलो की नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय आणि अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीचा आज आपण अभ्यासही केला आहे. पुन्हा पुढच्या व्हिडिओत आपण पूर आणि भूकंप याविषयी माहिती मिळवणार आहोत. हा पाठ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.